गणपतीला पण फिरवा. वर्णावी थोरवी वर्णिता भागले बहुवदनी शेष विधी कवी सप्तोनी महिमा तुमचा तुम्हीच वदवावा आदियादि भवता पवामी तारायणीवा भक्तिमनी सद्भाव धर्मीचे तुम्हा अनुसरले न्यायास्तवते दर्शन तुमचे द्वारी उभे ठेले ज्ञानस्था तुम्हास पाहुने मन अमुपेया पंचारणे करू भावाची आरती करू साईची आरती उठा उठा हो मानव उभारू भार मानव करुणिया तिया म्हणा पाहू गंभीर ज्ञान ज्ञानाचा दत्त साई दरोदित तुझे वाई आरती करे तो साईनाथ देवा निर्मल रूप दाखवली घेऊनी बालक लघु सेवा काम क्रोध मद मत्सरातुनी काकुळा केला सत्युका पालन करना सत्युका पालन करना जगत पसारा सबरी दूर जमाना जगत पसारा सबरी दूर जमाना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना करना बच्चों का पालन करना मैं अंधा हूँ बंदा आपका मुझको प्रभु दिखलाना मैं अंधा हूँ बंदा आपका मुझको प्रभु दिखलाना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना बाबा रहम नजर करना पालन करना दास गणों कहे अब क्या बोलो थक गई मेरी रचना दास गणों कहे अब क्या बोलो थक गई मेरी रचना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना बाबा रहम नजर करना बच्चों का पालन करना नजर करो अब मोरे साई बोल आज सकाळी कांदा पोहे तुला साईराम नाश्ता करून घे पटापट. साई सेवक त्याला पुढे आंघोळ करून पुढे जाणं लवकर. मोडापे पालखी बरोबर जायचं तुम्हाला. गाडी मिशीन नाही तुम्ही चालवायला. मोडापे लवकर पाहायला गाडी घेऊन चला पुढे. साईवारी म्हणजे नेमकं काय? साईवारी म्हणजे फक्त चालणं जाणं नाही, ती एक श्रद्धेची वाट आहे, भक्तीचा प्रवास आहे आणि स्वतःला सद्गुरू साईनाथांच्या चरणी अर्पण करण्याचा एक भक्तीचा मार्ग आहे. साईवारी म्हणजे पायांवर चालणं, पण मन मात्र साईनाथांच्या चरणाशी बांधलेलं असतं. रस्ता लांब असतो, उन्हाची झळ असते, पाय कधी फाटतात तर कधी अंग थकतं, पण मन मात्र कधीच थकत नाही. कारण साईवारी ही मनाने केली जाते.
साईवारीत निघालेला प्रत्येक भक्त आपल्या मनात एक ओझं घेऊन चालत असतो. कोणाच्या डोळ्यात अश्रू असतात, कोणाच्या मनात प्रार्थना, तर कोणाच्या ओठांवर फक्त एकच नाव, साई साई. या वाटेवर कोणी श्रीमंत नसतं, कोणी गरीब नसतं, सर्वे फक्त सद्गुरू साईनाथांचे भक्त असतात. साईवारी म्हणजे एकमेकांना हात देणं, पडल्यावर उचलणं, थकलेल्या पायांना आधार देणं. इथे कोणाचं नाव, गाव, जात, धर्म विचारला जात नाही, फक्त एकच ओळख असते, साई बंधू. रस्त्यावर चालताना डोळ्यातून अश्रू येतात, पण ते दुःखाचे नसतात, ते कृतज्ञतेचे असतात. सद्गुरू साईनाथांनी आयुष्यात दिलेल्या प्रत्येक मदतीचे असतात. प्रत्येक कृपेची आठवण त्या अश्रूमधून बाहेर येते. वारी करताना भक्तांनी वर्षभर केलेल्या चुकांची जाणीवही होते. साईवारी म्हणजे स्वतःला शोधण्याचा प्रवास आहे. या वाटेवर चालताना अहंकार गळून पडतो, दुःख हलकं होतं आणि मन स्वच्छ होतं. जेव्हा साईनाथांची शिर्डी जवळ येते तेव्हा पाय आपोआप धावू लागतात, डोळे पाणवतात आणि हृदयात एक गोष्ट मनात राहते, बाबा आलोय. त्या एका दर्शनासाठी सर्व त्रास सुखात बदलतो. पायांवरच्या जखमा विसरल्या जातात आणि मनात फक्त एकच समाधान मिळतं, सद्गुरू साईनाथ आपल्या सोबत होते, आहेत आणि राहणार. साईवारी म्हणजे श्रद्धा, साईवारी म्हणजे विश्वास आणि साईवारी म्हणजे सद्गुरू साईनाथांशी मनापासून जोडलेली सुंदर नाळ. माझ्या बाबानं सुखाचा आजचा मेनू आहे उपमा आणि कांदा पोहे. चाय वगैरे पण आहे, चाय लागेल, चाय भावजळवी बघा. नाश्ता एकदम पुरेपूर 7 दिवसाचा फायदा. तीत एक वेगळीच ताकद आहे आणि जय जय साई नामाचा नाद हा असं म्हणतात घुमतो तेव्हा मन आपोआप शांत होतं. सद्गुरू साईनाथांच्या पालखीची आरती फक्त एक विधी नाही, ती श्रद्धेची, विश्वासाची आणि संयमाची परीक्षा आहे. या आरतीत बसल्यावर मनातले सर्व विचार थांबतात आणि फक्त सद्गुरू साईनाथांचं नाव ओठांवर असतं. असं म्हणतात की आरतीच्या वेळी बाबा प्रत्येक भक्तांकडे लक्ष देतात. जो ज्या भावाने बसतो त्याला तशीच शक्ती बाबा देतात. कोणाला धीर, कोणाला समाधान, तर कोणाला नवी उमेद. दुपारच्या उन्हात थकलेलं शरीर, पण आरती संपेपर्यंत मनाला नवीन ऊर्जा मिळते. ही सद्गुरू साईनाथांच्या आरतीची खरी ताकद आहे. हे शब्द नाही तर अनुभव सांगतो. सद्गुरू साईनाथांवर पूर्ण विश्वास ठेवा, ते कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही. साईराम पावडी गाल लावून
म्हणजे दाखवा. वाटे घातले म्हटलं साईराम आपल्याला बाईट बघतो आपण बघताय ते आपल्याला बाईट देता सगळ्या झुंका वगैरे संपला पण. तर आज आपण कोळेगावच्या पुढे आधी कात्री गावचे जण कोळेगाव फाट्यावर थांबलेलो आहोत आणि इथले आपले संभाजी पडवळ साहेब आणि त्यांचे भाऊ लक्ष्मण पडवळ साहेब हे दरवर्षी आपल्या इथे आरतीसाठी यांच्या आपण घराची थांबतो आणि आरतीसाठी ते उत्कृष्ट आपल्या प्रसादाची सोय करतात. लोक मनसोक्त झुणका भाकरी आणि आपण बघू शकता झुणका भाकरी आणि चटणी एकदम अगदी मनसोक्त खात आहेत, त्याचा आनंद घेत आहेत आणि आपण पण सर्वांनी या प्रसादाचा आनंद घ्यायचा आहे. आणि हा प्रसाद एवढा छान आहे की मला आता इथेच बाईट संपवायची इच्छा झालेली. धन्यवाद. ओम साईराम. काय संपवतो तरी बाईट संपली. साईमय रात्र मित्रांनो, आज आपल्या साई पालखीच्या ह्या वर्षीची शेवटची साईमय रात्र. या 8 दिवसांच्या प्रवासात प्रत्येक हात प्रत्येक पावलाने भक्तांच्या मनात गोड आठवणी आणि अनुभूती सोडून गेल्या. किती माणसांनी प्रेम श्रद्धा भक्तीने सहभागी झाले आणि त्याचं फळ उद्या सर्व भक्तांना मिळणार, म्हणजेच सद्गुरू साईनाथांचं दर्शन होणार. एका बाजूला मन भरून आलेला आनंद आहे कारण वर्षानंतर बाबांचं दर्शन होणार आणि दुसऱ्या बाजूला मन हळवं झालंय कारण आजची ही साई बंधूंसोबतची शेवटची रात्र. सगळे मनसोक्त नाचत होते, श्रद्धेने भरलेले चेहरे, डोळ्यात आनंद, ओठांवर साई नाम. पण मनाच्या कोपऱ्यात एक हुरहुर होती. उद्यापासून सर्व साई बंधू आपापल्या घरी जाणार. साई तुझ्या पालखीतील प्रत्येक क्षण आमच्या मनात वर्षभर जिवंत राहतील. हा प्रवास, हा आनंद आणि ही भावनिक ओढ कधीच विसरणार नाही. मनात एक गोष्ट आठवते, आज ही साई पालखीची शेवटची रात्र. उद्यापासून सर्व भक्त आपल्या व्यस्त जीवनात हरवून जातील. कितीही वर्ष गेले तरी या आठवणींमध्ये साईनाथांची माया अनंत जिवंत राहील. एक वर्षभर आपण वेगळ्या जगात हरवलेलो असलो तरी या क्षणाची आपण हृदयाला पुन्हा भरभरून ऊब दिली. या 8 दिवसाच्या प्रवासाने, या भक्तांच्या प्रेमाने व या शेवटच्या साईमय रात्रीने मनाला एक वेगळं समाधान दिलं. आणि उद्या जेव्हा सद्गुरू साईनाथांचे दर्शन होईल ते क्षण नक्कीच अविस्मरणीय असते. वारी खरंच आपल्याला आपल्याकडे परत आणते. साईनाथांची कृपा नेहमी आपल्या सोबत असते. साईराम. साईराम. साईराम.
साईराम.